हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? तर मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. माझी दोन्ही मुलं सुद्धा मस्त आणि मजेत आहे. स्वागत आहे तुमचं कोमल गळवे या युट्यूब चॅनल मध्ये. तर मी नाव चेंज केले माझ्या चॅनलचं, सारखं चेंज होतच राहते, सो तुम्ही समजून घ्या. तर आज मी स्पेशल डेली व्लॉग शूट करते, डेली रुटीनचा. माझ्या बाळांचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आता सध्या ना मी सगळी कामं आवरली होती, सकाळचा नाश्ता वगैरे झालाय, प्रिन्स शाळेत सुद्धा गेलाय. तर राहिला प्रश्न गुब्बीचा. मी हांतरुणांना व्यवस्थित घड्या घालून ठेवली होती, त्याने कसे अस्तव्यस्त करून टाकलेत. तिकडे सुद्धा बघा, तिकडे सुद्धा त्याने तसंच करून टाकले खाली, आणि आता तो झोपायला लागलाय. तर गुब्बीचं कसं आहे माहितीये का, प्रिन्स शाळेत गेला ना त्याला एकट्याला खूप बोर होतं. तो टीव्ही पण बघत नाही आणि खेळत पण नाही, डायरेक्ट झोपी जातो. आता दुपारच्या 12 वाजलेत आणि तो म्हणतोय की मम्मा मी झोपतो. त्याला एक छोटंसं पांघरून लागतं आणि त्याने सगळेच कपडे विस्कटून टाकलेत. आता काय करायचं, एकटा आहे त्यामुळे त्याला हे करावंच लागतंय, नाहीतर ते दोघं मिळून तर इतका धिंगाणा घालतात, काय बोलू नका. ए प्रिन्स कुठं आहे? भैया कुठं आहे? भैया हा पप्पा भैया गेली. तर प्रिन्स आणि त्याचे बाबा जातात ना स्कूलमध्ये, तर तो तसा म्हणतोय. आणि तू मम्मा खाल्लं का? काय खाल्लं? केकी मम्मा. आता केकी मम्मा तो कशाला म्हणतोय तेही तुम्हाला सांगते. तर मी शिरा बनवते ना कधी कधी, तर शिरा ना सेट व्हायला मी एका ताटामध्ये ठेवते आणि त्याचे असे काप करते चौकोनी चौकोनी चेक्स मध्ये, आणि ते सेट झाले ना एकदम चौकोन पीस असा केक सारखा दिसतो. सो ते केक समजून खातात. नाहीतर मी असा जर प्लेट मध्ये त्यांना शिरा दिला ना ते अजिबात खात नाहीत. म्हणून आता काय करू बाबू जेवायला मी? आता जेवायला काय करू? काय बनवू जेवण? चपाती बनवू की भात बनवू? चपाती बनवू. आणि त्याच्यासोबत तू काय खाणार? कालवण खाणार? कालवण खाणार. त्याला कालवण खूप आवडतं. कालवण म्हणजेच भाजी आमटी बरं का, आमच्या गावाकडे कालवण म्हणतात त्याला. लॉलीपॉप खायचं? तसलं काही खायचं नाही बाहेरचं. नाही, डॉक्टर इंजेक्शन करतात. करू दे का तुला इंजेक्शन डॉक्टर? काय हो? तर हा चॅनल ना ऍक्च्युली हा चॅनल मी असाच काढला होता, पण आतापासून जे काही आता मी ह्या चॅनलवर काम करणार आहे ना, ते काम फक्त लहान मुलांचं असणार आहे, माझ्या दोन्ही मुलांचं. काय बोलतोय बघा, काय बघा, कॅमेरा त्याच्याकडे केला ना लाजतोय, खूप आगाव आहे आणि त्याचं बोलणं कमी आहे बरं का. पण असं ऑफ कॅमेरा पुढे इतका दमवतो ना गुब्बी. म्हणजे त्याचं बिहेवियर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की असं बघायला माणसाने जर त्याला अनोळख्या माणसाने बघितलं तर ते माणूस म्हणणार की बाळ किती शांत आणि गुणी आहे, पण ऍक्च्युअली रिअल मध्ये तसं नाही बरं का. ते मलाच माहिती आहे हा कसा आहे. दुसऱ्यांना दाखवतो शांत आणि भोळा असण्याचा, आता बघा कसा गप्प बसलाय, पण खूप आगाव आहे तो. आणि प्रिन्सचं बिहेवियर कसं आहे, सगळ्यांशी बोलून मिळून मिसळून राहतो तो, लगेच पटकन कुणाशी पण असं फ्रेंडशिप करतो, असं त्याचं बिहेवियर आहे. आणि हो, मी काय सांगत होते की ह्या चॅनलवर आतापासून तुम्हाला ना इथून पुढे माझ्या मुलांचेच ऍक्टिव्हिटीज व्हिडिओज डेली लाईफ मधलं तुम्हाला बघायला भेटेल, कारण त्यांच्या आठवणी कुठेतरी सेव्ह राहाव्यात असं मला वाटतं. सो म्हणून मी आता ठरवलंय ह्या चॅनलवर ना मी माझ्या बाळांचे व्हिडिओज शेअर करेन. सो त्यासाठी तुम्हाला आवडत असतील माझी बाळं तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून कंटिन्यू व्हिडिओ बघत जा. खूप छान प्रतिसाद यायला लागलाय तुमचा माझ्या बाळांच्या बद्दल. सो चला, तर आता प्रिन्स आल्यावर त्याची मस्ती पण मी तुमच्यासोबत शेअर करते. पण आता वाजलेत 12:45. तो येतो 1:30 वाजता आणि प्लस त्याची उद्या एक्झाम आहे. सो बघू त्याला आज होमवर्क मध्ये काय काय दिले. प्रिन्स आला फायनली शाळेत. काय हे बघा, मॅडम दररोज ना त्यांचं मन लागण्यासाठी असे काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत असतात. खेळणी पण काय काय देतात. काय दिलं का खेळायला तुला? आज काय दिलं का खेळायला मॅडमने? काय दिलं? काय दिलं? काय नाही दिलं. दररोज ना छोटे छोटे क्लच देतात मॅडम खेळायला, कधी कधी खेळणं. काल पण एक खेळणं दिलंय. कुठे आहे रे ते? बघ, तुला काल मॅडमने दिलेलं दाखवते. दिलेलं छोटं छोटं ती दाखव. कुठे आहे? तिकडे बाहेर आहे, अंज जा. तर हे बघा, हे खेळणं दिलं. कुणी दिलं तुला? हे मॅडमनं दिलं तुला. काय शिकवलं पिल्लू आज शाळेत? पूर्ण म्हणतो, पण असं त्याला कॅमेरा समोर बोलायला हे होतं. तर आता तर नर्सरीला आहे तो, तर उद्या एक्झाम आहे. काय पिल्लू? एक्झाम. मला तर हसू येते, एवढ्या लहान मुलांची एक्झाम असते. शिव कुठं आहे? शिव झोपलंय ना. चल उठव त्याला आता. नको उठू, राहू दे, आताच झोपले. आणि हे त्याचं कॅप्टस, ह्याच्याशिवाय तो राहत नाही. पण चार्जिंग संपलं होतं, चार्जिंगला लावलं होतं ना, म्हणून तो आता झोपलाय शांत असं. तर त्यांना आता खायला काय तर गरमागरम बनवायचं, तो उठेल मग ते खातात. तसं तर प्रिन्स रोज झोपत नाही दुपारचं, आहे ना? तू झोपत का नाही रे दुपारचं? का झोपत नाही तू?
झोप जा मग आता झोपायला चालला प्रिन्स है ना. खरोखर झोपायचं. कपडे काढ की, शाळेचे कपडे काढून ठेवायचे असतात कपडे. चला शाळेचे कपडे काढून ठेव. कपडे त्याची तो काढतो आणि त्याची तो घालतो. हे एक त्याला खूप चांगली सवय आहे. सो लाज वाटत नाही तुला कॅमेरा पुढं. क्यूट क्यूट बाल आहे, छोटा आहे. सो कपडे बदलल्यानंतर आपण भेटू. बाजारला हा मी आणि जाकू गेलो होतो. बघा कसं त्याला कौतुक वाटतंय. म्हणजे ह्याच्या अगोदर सुरुवातीला जेव्हा मी शाळेला पाठवायचे ना, तर बाजारला जाऊन आले असं त्याला समजलं ना शाळेतून आल्यावर, तर खूप चिडायचा. त्याचं म्हणणं असं असायचं की मला शाळेत पाठवून हे बाजारला जातात. खूप म्हणजे खूप त्याला राग यायचा, रडायचा. पण आता किती समजूतदार झालाय बघा, त्याला समजायला लागले. सो आता तो काही तसं बोलत नाही आणि त्याचं तर सगळं करतो. आता हातपाय तोंड पण ते स्वतः धुवून आलाय. डोके भिजले बघा थोडंसं. केस कशाने भिजले पिल्लू? तोंड धुलंय. प्रिन्सचं कसं आहे ना, जरा बोलायला तो लेट बोलायला शिकलाय. पण गुब्बी कसं आहे, 1 वर्ष झाल्यावरच ना तो लवकर बोलायला शिकलाय, पण जास्त बोलत नाही तो, असं आहे. आणि प्रिन्सचं कसं आहे, सारखी बडबड करतो पण त्याला परफेक्ट अजून बोलायला जमत नाही. पण बारकं ना त्याच्या पाठीमागून परफेक्ट बोलतंय. पण काय मुलांमध्ये असं असतं की ते लवकर बोलत नाही. सो तसंच आहे प्रिन्सचं सुद्धा. पण काय हरकत नाही, तो थोडं का होईना बोलतोय हे महत्वाचं आहे. आणि हळूहळू परफेक्ट बोलायला सुद्धा तो शिकेल. शाळेत होमवर्क दिलेला आहे का तुला? कधी करणार? आत्ताच करायचं ना. चला. आणि मग खायचं का नाही? खायचं ना. चला. 2 बुक दिलेत आज तुला. बघू काय काय होमवर्क दिलाय. बस इथं. कुठं आहे होमवर्क? ह्याच्यात नाही दिला अजून. हे तर क्लासवर काय झालेलं आणि होमवर्क त्याने लिहूनच दिलं नाही कुठे. हा कुठे आहे? ते फ्रुट्स आहेत का बाबू? हे काय? ये अजून त्याला हे शिकवलं नाही तर चित्र बघून तो सांगतोय. हे माहित नसणार त्याला, माहित आहे मला. हे काय? मराठीत सांगते डाळे म्हणून. हे बनाना. हे वाव, तुझं फेवरेट आहे ना. ह्याच्यात होमवर्कच दिला नाही की कसा अभ्यास करायचा रे मग? होमवर्क दिलाच नाही. बघू त्याच्यात काय दिलंय का. ती बुक दे. हे बघा त्याला हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन असं शिकवलंय. अजून 1 2 3 नाही किंवा ABCD नाही. पण तोंडी म्हणायला शिकवलंय कदाचित. तो बोलतोय सगळं बघा. हे ते आज A दिले. क्लासवर्क आहे तो. आणि इकडे होमवर्क दिले. आता त्याला एक ABCD लिहायचं आहे. हे काय बुबू? रिव्हिजन करून घेतलंय तुमच्याकडून? असं करून घेतलंय रिव्हिजन. ओके. आता तुला हे लिहायचं आहे. चला पेन्सिल कुठे आहे? पेन्सिल घेऊन या. आता ह्याच्याकडून ना मी हे सगळं पूर्ण करते. त्यांना जेवण सुद्धा बनवायचं आहे पण पीठ दळून आणलं नाही अजून मी. कसं तो पूर्ण करतोय लगेच. हाताला बसले ना त्याच्या, उलट धरतोय. नीट धर. नीट करायचं. डॉट टू डॉट करायचं. गुड. इथं मॅडम करते कसं पण तू नीट कर. असू दे, छोटे होतच जात ते, मोठं नाही राहत. तर आज मेस मधून पार्सल जेवण आणले. ह्याचं कारण म्हणजे की झालं काय की दळण दळायला ठेवून आले मी. पीठ पूर्ण संपलं होतं, कालच संपलं होतं, पण मी आज ठेवून आले. पण काय झालंय, दळण दळणारी माणसं आलीच नाहीत अजून आणि त्या डबा आताच अडकला. तर म्हणले हे असू दे, मी बाहेरून पार्सल आणतो आता. कधी यायचं. आणि भात तर कालच खाल्ला होता. सारखं सारखं आम्ही भात खात नाही म्हणून हे असं जेवण आणलंय. खूप छान आहे. मुलं आवडीने खातात. खायचं. कात्री ठेव, कात्री ठेव. पिल्लू जेवण करायचं. जेवण करायचंय आता. आता आम्ही जेवतो, तुम्ही सुद्धा जेवण करा.